युवकानं या ठिकाणी शिकायचं आणि कुटुंब चालवण्यासाठी मुंबईला आणि पुण्याला जायचं, तो ओघ कमी करायचा असेल तर सिंचन क्षमता आणि औद्योगिक क्षमता ते वाढवणं महत्त्वाचं होतं. आणि मी लोकप्रतिनिधी झाल्यापासून त्या गोष्टीवरती जास्त फोकस केला आणि त्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे शिराळा हे तालुक्याचं नाक आहे, त्यामुळं शिराळा हे सर्वांगीण दृष्टिकोनातून पर्यटन असेल, तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून असेल, एज्युकेशनच्या माध्यमातून असेल, तिथला व्यापार वाढायच्या माध्यमातून असेल किंवा तिथलं औद्योगिकरण वाढायच्या माध्यमातून असेल, सर्वांगीणदृष्ट्या शिराळा प्रगत करण्याची भूमिका मी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे करतोय. कधीही जेवढं मागितलं ते माप देण्याची भूमिका, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त माप देण्याची भूमिका ही जयंत पाटील साहेबांनी आजपर्यंत ठेवल्या. त्यामुळं त्यांना नेते मानून, शरद पवार साहेबांना नेते मानून मूळच्या राष्ट्रवादीमध्ये म्हणजे जे यशवंतराव चव्हाण साहेबांची विचारधारा आहे ती विचारधारा जोपासण्याचं काम हे मी ह्या निमित्तानं केलं. नमस्कार, मी विजय चोरमारे. दिनमान मराठी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक मुलाखत घेणार आहोत. आपण बोलणार आहोत शिराळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मानसिंग भाऊ नाईक यांच्याशी. मानसिंग भाऊंनी 2009 ते 2014 आणि 2019 पासून आतापर्यंत शिराळा विधानसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करत आहेत. 10 वर्षाच्या काळात त्यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघाला एक सक्षम नेतृत्व दिलेलं आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघाची जर परंपरा आपण बघितली तर अनेक शिवाजीराव देशमुखांच्यापासून शिवाजीराव नायकांच्यापासून अनेक नेत्यांनी या मतदारसंघाच्या विकासात योगदान दिलेलं आहे. डोंगरी तालुका म्हणून ओळखला जाणारा शिराळा तालुका, या डोंगरी भागाचा विकास, तो विकास पुढच्या टप्प्यावर नेण्याचं काम गेल्या काही वर्षात जे झालेलं आहे त्यात मोठं योगदान आदरणीय मानसिंग भाऊंचं आहे. मानसिंग भाऊंनी शिराळा तालुक्याच्या विकासाला गती देण्याचं काम केलेलं आहे. तर त्या संदर्भात 10 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आणि त्या व्यतिरिक्त चिखलीच्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून शिराळा तालुक्यात जी सिंचनाची कामं झाली, शिराळा तालुक्याच्या एकूण सर्वांगीण विकासाची कामं झाली, त्या सगळ्याच्या संदर्भात आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्या आतापर्यंतच्या सार्वजनिक जीवनातल्या आणखी विशेषतः 10 वर्षे त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कामाचा सगळा आपण आढावा घेणार आहोत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार भाऊ. नमस्कार. शिराळा तालुका हा एकेकाळी डोंगरी तालुका म्हणून प्रसिद्ध होता आणि या तालुक्यात अलीकडच्या काळात विकासाची कामं गतीनं अशी चाललेली आहेत. औद्योगिकरणी झपाट्याने या तालुक्यात होताना दिसते. तर शिराळा तालुक्याला औद्योगिकरणाचा चेहरा देणारा नेता म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. तर यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करावे लागले? म्हणजे डोंगरी तालुक्याला एक औद्योगिक विकासाला चालना देणारा तालुका आहे, तर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? 2000 साली कैलासवासी फत्तेसिंग अप्पांनी मला विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्यानंतर प्रामुख्यानं औद्योगिक विकासाची प्रगती या तालुक्यामध्ये झाली पाहिजे ही धारणा घेऊन मी 2000 सालापासून काम करतो आहे. जयंत पाटील साहेबांनी विधानसभेला उभा राहण्याची मला संधी दिली. 2009ला मी विधानसभेमध्ये गेलो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं शिराळा तालुक्याच्या किंवा शिराळा मतदारसंघातल्या विकासाला, मग तो शेती विकास असेल, प्रामुख्यानं औद्योगिक विकास असेल, त्याला चांगली चालना देण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतो आहे, आजपर्यंत घेत आलो आहे. वाकुर्डी बुद्रुक योजनेच्या माध्यमातून असेल, विश्वास उद्योग समूहाची व्याप्ती वाढवण्याची भूमिका असेल, डिस्टिलरीचा प्रकल्प उभा करण्याची भूमिका असेल, वीज तयार करण्याची त्या ठिकाणची भूमिका असेल, या सगळ्या गोष्टी मी ज्यावेळा चेअरमन झालो त्यावेळा 2000 टन क्रशिंग तो कारखाना फक्त करत होता. आज जवळजवळ 7500 टन क्रशिंग तो कारखाना पर डे करेल इतपत क्षमता आपण वाढवली. सुरुवातीला 30,000ची डिस्टिलरी केली, ती आज 1,05,000वर नेली आणि
कोजन 20 तयार करण्याचं काम हे आपण 15 मेगावॅट मिळून 21 मेगावॅटवर नेलं. म्हणजे एकंदरीत शिराळा तालुका औद्योगिकरणामध्ये पुढे गेला पाहिजे या दृष्टिकोनातून चांगली मांडणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण केला. विराज उद्योग समूहाची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून युवकाच्या हाताला काम देण्याची भूमिका ती आपण चांगल्या पद्धतीने केली. कारण शेवटी तुम्ही त्या तालुक्यातून येता, शेवटी छोटं होल्डिंग असणारा आपला तालुका आहे. त्यामुळं आपल्याला मुंबई पुण्याशिवाय आपलं कुटुंब चालवण्यासाठी दुसरा मार्ग नाही. युवकानं या ठिकाणी शिकायचं आणि कुटुंब चालवण्यासाठी मुंबईला आणि पुण्याला जायचं. तो ओघ कमी करायचा असेल तर सिंचन क्षमता आणि औद्योगिक क्षमता ते वाढवणं महत्त्वाचं होतं. आणि मी लोकप्रतिनिधी झाल्यापासून त्या गोष्टीवरती जास्त फोकस केला आणि त्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतो आहे. भाऊ, 2019 ते 2024 या काळात शिराळा तालुक्यात विक्रमी निधी आणल्याचं होतं. म्हणजे साधारण 2220 कोटी रुपयांचा निधी तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधित्वाच्या म्हणजे आमदारकीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी आणल्याचं बोललं जातं. तुम्हीच अनेक ठिकाणी तसं सांगितलेलं आहे. तर काय नेमकं त्यातून काय विकासकामं, कोणत्या स्वरूपाची विकासकामं झालेली आहेत त्या निधीतून? प्रामुख्यानं शिवाराव नाईक साहेब 95ला आमदार झाले. स्वर्गीय फत्तेसिंग आप्पांची त्यांना विनंती होती की वाकुर्डी बुद्रुक योजना झाली पाहिजे आणि शिराळा तालुक्याचा उत्तर भाग आणि वाळवे तालुक्याचा हायवेच्या पलीकडला आष्ट्यापर्यंतचा भाग हा शेती पाण्याखाली आला पाहिजे. आणि त्यासाठी शिवाराव नाईकांनी प्रयत्न केले. त्यानंतर मी आमदार झाल्यानंतर त्याला आणखी गती देण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवानं आमचे नेते जयंतराव पाटील साहेब जलसंपदा मंत्री झाले आणि त्यांनी खऱ्या अर्थानं त्या योजनेला फार चांगल्या पद्धतीनं गती देण्याची भूमिका घेतली. त्यांनी 3 अर्थसंकल्पामध्ये कालव्यासाठी 100 असे 300 कोटी दिले. वाकुर्डी बुद्रुक योजनेसाठी 100 असे 300 कोटी रुपये दिले. आणि शेवटी नाबार्ड जी बँक आहे केंद्र शासनाच्या अंडर येते त्या बँकेमार्फत त्या योजनेला लागणारा सगळा निधी त्यांनी मंजूर करून घेतला. म्हणजे त्यांनी एक चांगलं केलं की अर्थसंकल्पात किती पैसे मिळाले, मग आता काम कसं होणार, ती जी कटकट असायची किंवा ती जी आम्हाला सातत्यानं आमची मागणी असायची ती नाबार्डच्या मार्फत योजना पूर्ण केल्यामुळं ती योजना आज गतीनं झालेली पाहायला मिळते. आणि त्या योजनेलाच आपल्याला जवळजवळ 700 ते 800 कोटी रुपयेचा निधी हा प्रामुख्याने आपण 2200 कोटीतला बघितला तर 700 ते 800 कोटीतला निधी हा फक्त आपण शेती पाण्याच्या म्हणजे शेतकऱ्यांचं जीवनमान कशावरून उंचवतं, शेती पाण्याच्यामुळं त्याला प्रामुख्यानं प्राधान्य देण्याचं हे आपण काम केलं. जे रस्ते जोडणार आहेत, गाव रस्ते जोडले पाहिजेत, चांगली सुविधा असली पाहिजे, तळणवळ चांगलं असलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण चांगली त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि त्यासाठी जवळजवळ 700 ते 800 कोटी रुपयेचा निधी गाव अंतर्गत रस्ते आणि गाव जोडणारे रस्ते यासाठी प्रामुख्याने आपण प्रयत्न केला. आम्ही निवडणुकीला गेल्यावेळी सांगितलं होतं की संभाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे. आपण 25 कोटीचा प्रोजेक्ट केला, त्यासाठी जवळजवळ 14 कोटी रुपयेचा निधी झाला आणि ते सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आलं. त्याचं शेवटच्या दिवशी टेंडर निघालं. म्हणजे संभाजी महाराजांच्या स्मारकाची जी भूमिका होती युवकांच्या दृष्टिकोनातून ते एक प्रेरणास्थान बनणार होतं. त्यासाठी प्रामुख्यानं आपण त्या ठिकाणी निधी दिला. आणि एकंदरीत आपण हे करत असताना जे छोटी गावं आहेत ती मोठ्या गावाशी जोडण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला. आणि सगळ्यात मला आनंद आहे की जे पाझर तलाव होते त्याची क्षमता कमी होती ते जवळजवळ 8 ते 9 पाझर तलावाची क्षमता वाढवण्याची भूमिका, साठवण तलाव करण्याची भूमिका, त्यासाठी जवळजवळ आपल्याला 200 ते 250 रुपयेचा निधी आपण खर्च केला. म्हणजे जमिनीवरती पाणी साठवलं की तो पाण्याची जमिनीतली जी पाण्याची पातळी आहे ती निश्चितपणे वरती येते. आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्राधान्य देताना शेती पाण्याची समस्या, गाव जोडणारे रस्ते, गावातले रस्ते, संभाजी महाराजांच्या स्मारकासारखं युवकांना प्रेरणादायी स्थान किंवा गिरजोडे पर्यटनाचा तीर्थक्षेत्र विकास, अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास, मल्लिकार्जुन मंदिराचा तीर्थ विकास,
काळामोडीच्या काळामदेवीचा हा तीर्थक्षेत्रातून विकास. नाही, आता तुम्ही आता वाकुर्डे योजनेच्या संदर्भातला उल्लेख केला तर शिराळा तालुक्याचं वैशिष्ट्य, शिराळा आणि शाहूवाडीचे वैशिष्ट्य असं की बाबा मुबलक पाऊस होणारा परिसर म्हणून तालुक्याच्या पश्चिमेकडचा भाग ओळखला जातो. हो, बरोबर. आणि त्याचवेळी तालुक्याचा उत्तर भाग आणि काही पश्चिम भाग हा जरा त्याला पाण्यापासून थोडा वंचित असलेला भाग असतो. तर मला वाटतं वाकुर्डे योजनेच्यामुळं या सगळ्या तिथल्या ज्या पाण्यापासून वंचित असलेला भाग होता त्याला निश्चित गती मिळाली असेल किंवा तिथल्या लोकांना दिलासा मिळाला असेल. आणि फार मोठा दिलासा मिळाला. शिवाजीराव नाईक साहेबांनी जे स्वप्न बघितलं, म्हणजे जो उत्तर भाग ज्या ठिकाणी पाऊस प्रचंड पडतोय मात्र पाऊस उघडला की तिथं पाणी नसते, हीच परिस्थिती वाळवे तालुक्यातली 48 गावं असतील किंवा आष्ट्यापर्यंत असेल, हक्काचं पाणी असताना म्हणजे चांदोली धरण 34 TMCचं धरण शिराळा तालुक्यामध्ये असताना आपल्या तालुक्यालाच फायदा कमी होत होता. आपल्या तालुक्यामध्येच कोरडवाहू हे जास्त होतं आणि वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेतीची ताण भागवण्याची भूमिका त्या योजनेमार्फत आपण केली, त्याला चांगल्या पद्धतीनं गती दिली आणि आज त्या योजनेचं काम फार प्रचंड वेगानं चालू झालेलं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तुम्ही औद्योगिक विकासाच्या संदर्भात काही गोष्टी सांगितल्या, पण अलीकडच्या काळात आपल्याला असं दिसतं की शिराळा तालुका हा पर्यटनासाठी एक फार महत्त्वाचं डेस्टिनेशन झालेलं आहे. म्हणजे चांदोलीचा परिसर असेल, गुढे-पाचगणीचं पठार असेल, त्यानंतर तुम्ही आत्ता ज्या संभाजी महाराजांच्या स्मारकाचा उल्लेख केला ते संभाजी महाराजांचं स्मारक असेल किंवा आता वाटेगाव हे वाळवा तालुक्यातलं गाव असलं तरी शिराळा मतदारसंघात येतं, ते वाटेगावचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक असेल. मला वाटतं या सगळ्या गोष्टी शिराळा मतदारसंघाच्या एकूण पर्यटनदृष्ट्या विकासासाठी फार महत्त्वाच्या ठरणाऱ्या गोष्टी आहेत. मला वाटतं गेल्या काही 5 वर्षात किंवा त्याच्या आधीसुद्धा तुम्ही या सगळ्यासाठी सुद्धा खूप वेगवेगळे स्वतंत्रपणे प्रयत्न केलेले आहेत. त्याला कितपत यश आलं आहे, काय परिस्थिती आहे त्याची? चांदोली धरण आणि चांदोली धरणाच्या परिसरामध्ये वरती असलेलं चांदोली अभयारण्य, त्या ठिकाणी पर्यटनाच्या गोष्टी वाढल्या पाहिजेत आणि त्या वाढत असताना प्रामुख्यानं स्वातंत्र्य काळामध्ये जो 82चा जंगल सत्याग्रह झाला, जो देशामध्ये गाजला, इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये त्याची चर्चा झाली, संभाजी महाराजांना सोडवण्याचा पकडून नेताना एकमेव प्रयत्न हा शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावरती झाला. त्यामुळं पेटेपासून शिराळ्यात येत असताना शिराळचा भुईकोट किल्ल्याचा विकास, त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं भव्य स्मारक की जे युवकांना स्फूर्तिदायी होईल, तिथून पुढं आल्यानंतर जंगल सत्याग्रहाच्या स्मृती, ज्या 82मध्ये जंगल सत्याग्रह झाला त्या ठिकाणच्या स्मृती, त्या ठिकाणी त्यांचं स्मारक आणखी चांगल्या पद्धतीने केलं, छोट्या प्रमाणामध्ये आपण केले. आणि त्यानंतर चांदोलीचा परिसर त्या ठिकाणी आपण फार चांगल्या पद्धतीने डेव्हलप करतोय. त्या ठिकाणी जो गुढे-पाचगणीचा पठार आहे की जे महाबळेश्वर, प्रतिमहाबळेश्वर म्हणून शिराळा तालुक्यातलं प्रतिमहाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं, त्या गुढे-पाचगणीच्या पठाराचा तिथं पर्यटन म्हणून विकास करण्याचं काम ते आपण प्रामुख्याने हातामध्ये घेतलं आहे. त्याच्या 3-4 मीटिंग झाला, त्याला गती देण्याचा प्रयत्न करतोय. मध्ये शासन थोडंसं बदललं गेलं, त्यामुळं त्याला कुठंतरी खीळ बसली. मात्र नजीकच्या काळामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून शिराळा तालुका सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात अग्रेसर ठेवण्याचं काम, 1 नंबरला ठेवण्याचं काम हे प्रामुख्याने येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला करायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी आराखडे तयार करून, प्लॅनिंग तयार करून त्या ठिकाणी प्रयत्न करतो. म्हणजे मला वाटतं तुम्ही फक्त सांगली जिल्ह्यात म्हणताय, पण मला वाटतं शिराळा तालुका हे पर्यटनाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं डेस्टिनेशन होईल अशी क्षमता आता आहे. तुमचे जे प्रयत्न आता त्या दृष्टीनं चाललेले आहेत ते निश्चितच मला वाटतं पुढच्या 5 वर्षात आकारले येतील आणि शिराळा तालुका हा देशाच्या नकाशावर, पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे येईल. म्हणजे महाबळेश्वर, पाचगणी किंवा अन्य गडकिल्ले या पद्धतीने याप्रमाणे शिराळा तालुकासुद्धा इथं येईल असं मला निश्चित त्याबद्दल म्हणजे जे प्रयत्न झाले त्याबद्दल खात्री वाटते. आता हे सगळा तालुक्याचा विकास होत असताना भाऊ एक गोष्ट असते की तुमचं ठीक आहे, तालुक्याच्या दुर्गम भागापर्यंत सोयीसुविधा निर्माण झाल्या, त्या भागाचा विकास झाला, हे ठीक आहे. पण तुमचं तालुक्याचं ठिकाण हे अधिक सक्षम असावं लागतं. कारण तालुक्याचं ठिकाण हे खेड्यातल्या म्हणजे छोट्या गावातल्या मुलाला अगदी जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला जायचं नसेल तर काय तालुक्याच्या ठिकाणी यायचं असतं किंवा अन्य अनेक कामांसाठी लोकांना बाजारपेठांसाठी मोठमोठ्या ठिकाणी जायला लागतं. त्याऐवजी तालुक्याच्या ठिकाणी जर ती बाजारपेठ विकसित झाली, तालुक्याचं शहर विकसित झालं तर मला वाटतं त्याचा फायदा सगळ्या तालुक्याला होतो.
तर तुम्ही काय म्हणजे ह्या शिराळा शहराचा विकास करण्यासाठी तालुक्याचं ठिकाण आपलं एक चांगलं शहर आदर्श गाव बनवण्यासाठी तुम्ही नेमके काय प्रयत्न केलेत? नाही, प्रामुख्यानं शिराळा हे चांगलं डेव्हलप झालं पाहिजे. तालुक्याचं सगळ्यात महत्त्वाचं व्यापारी ठिकाण म्हणून आपण शिराळ्याकडे बघतो. त्या ठिकाणची जगप्रसिद्ध जे नागपंचमी आहे ते आपण बघतो. गोरक्षनाथाची यात्रा भरते, ते सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं तालुक्यातला भाविक त्या ठिकाणी येतो. आणि शिराळा चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून जो शिराळा शहर आहे त्या शहरामध्ये सगळ्या सुविधा निर्माण करण्याचं काम आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये केलं. तिथला जो अंबामाता परिसर आहे, जे नागपंचमीचं पूजन त्या ठिकाणी होतं, नागाचं पूजन त्या ठिकाणी होतं, ते मंदिर आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुधारणा केल्या. एक छोटं मंदिर होतं, त्यामध्ये भव्य असं मंदिर उभा करण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी उभा केलं. प्रामुख्यानं प्रगती कधी होते? औद्योगिकरण आल्यानंतर. आणि त्यामुळं शिराळा MIDC करून MIDCमध्ये मोठे मोठे उद्योग आणण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यशस्वी झालो. आणि मी तुम्हाला ह्या ठिकाणी आनंदानं सांगेल, विश्वास उद्योग समूह चिखलीमध्ये व्यापला, मात्र शिराळ्यामध्ये सुद्धा औद्योगिकरण चाललं पाहिजे यामुळं जाणीवपूर्वक विराज उद्योग समूह मी शिराळच्या शेजारी त्या ठिकाणी उभा केला, जेणेकरून शिराळचं औद्योगिकरण वाढलं पाहिजे, व्यापार वाढला पाहिजे, व्यापारामध्ये फार मोठा बदल झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट, शिराळ्यामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या सुविधा झाल्या पाहिजेत. सुरुवातीला त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होतं. मी आमदार झाल्यानंतर 100 काटाचं त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय केलं, त्या ठिकाणी भव्य इमारत बांधली आणि आरोग्याच्या सगळ्या सुविधा एका छताखाली आणण्याचा प्रयत्न उपजिल्हा रुग्णालयाच्या मार्फत आपण त्या ठिकाणी केला. मध्ये कोविडच्या काळामध्ये शिराळा तालुक्यामध्ये फार अडचण आली नाही, कारण उपजिल्हा रुग्णालय आणि कोकरूडचं ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी सक्षम सुविधा उभा करण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं. आणि आज मी शिराळ्यामध्ये फार चांगल्या पद्धतीनं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल त्याची उभारणी चालू केल्या. 100 कॉटचं सगळ्या सुविधा एका छताखाली मिळतील अशा दृष्टिकोनातून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं काम चालू केलं आहे. 10 महिन्यामध्ये त्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं काम संपेल आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष सुविधा चालू होतील. कारण शेवटी शिराळा हे डेव्हलप झालं पाहिजे, एज्युकेशन दृष्टिकोनातून शिराळा डेव्हलप झालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न करतोय. म्हणजे शिराळा हे तालुक्याचं नाक आहे. त्यामुळं शिराळा हे सर्वांगीण दृष्टिकोनातून, मग पर्यटन असेल, तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून असेल, एज्युकेशनच्या माध्यमातून असेल, तिथला व्यापार वाढायच्या माध्यमातून असेल किंवा तिथलं औद्योगिकरण वाढायच्या माध्यमातून असेल, सर्वांगीणदृष्ट्या शिराळा प्रगत करण्याची भूमिका मी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे करतोय. शिराळचं ST स्टँड आपण चांगल्या पद्धतीनं बांधलं, शिराळचं तहसील कार्यालय आपण चांगल्या पद्धतीनं बांधलं, शिराळचा पंचायत समितीचं कार्यालय आपण चांगल्या पद्धतीनं बांधलं, त्या ठिकाणची MIDCची जी ITIची इमारत आहे किंवा ITIचं हॉस्टेल आहे ते आपण चांगल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं बांधलं, शिराळचं पोलीस स्टेशन आपण चांगल्या पद्धतीनं बांधलं, शासकीय इमारती सगळ्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आता फक्त नगरपंचायतची इमारत झाल्या, नजीकच्या काळामध्ये नगरपंचायतची इमारतसुद्धा तेवढ्याच दिमागदार पद्धतीनं उभा करण्याचं काम हे मी निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहे. आता तुम्ही आरोग्य सुविधांचा उल्लेख केला, तरी आरोग्य सुविधांचा उल्लेख केला, त्या करोना महामारीच्या काळाचाही तुम्ही उल्लेख केला. म्हणजे करोना महामारीचा काळ सगळ्यांच्यासाठी फार अडचणीचा काळ होता, सगळ्यांच्यासाठी कठीण काळ होता. तर तुम्ही त्या काळातली परिस्थिती कशी हाताळली? नाही, मी त्या काळामध्ये आमदार होतो आणि मी घरामध्ये न बसता गाव टू गाव मी त्या ठिकाणी गेलो, लोकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन बेड नव्हते, कोकरूडला आपण 100 ऑक्सिजन बेडची निर्मिती केली. त्यावेळी सुदैवानं जयंत पाटील साहेब पालकमंत्री होते. बरोबर. ग्रामीण रुग्णालयामध्ये 100 बेडची व्यवस्था केली. शिराळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण ऑक्सिजनचे 200 बेडची निर्मिती केली आणि त्याला जयंत पाटलांनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं साथ दिली. आपण विळाशीला नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र काढलं, येळापूरला नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र काढलं, गुढे पाचगणी पठारावरती नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र काढलं, टाकव्याला आपण नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र काढलं, इकडे वाटेगावला नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र काढलं, इकडे चिकुर्ड्याला नवीन आपण प्राथमिक आरोग्य केंद्र काढलं आणि आरोग्य केंद्राची प्राथमिक आरोग्य केंद्राची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी केला.
म्हणजे अगदी वाडी वस्तीपर्यंत सगळ्या आरोग्याच्या सुविधा हो, हो. निर्माण करायचा प्रयत्न तुम्ही या काळात तुमच्या केलेला दिसतोय. दुसरी जी गोष्ट म्हणजे आहे ती प्रामुख्यानं शिराळा तालुक्याच्या दळणवळणाची. म्हणजे काही वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की रस्ते चांगले नव्हते. खूप 15-15, 20-20 किलोमीटर लोकांना म्हणजे चालत कोकरूडच्या पुढं सगळं चालत जमाई चिखलातून गुडघ्या एवढ्या चिखलातून चालत जायला लागत होतं. अशा परिस्थितीत आता बऱ्यापैकी सगळ्या दळणवळणाच्या सुविधा चांदोली धरणामुळं त्या बाजूला झालेल्या आहेत. पण इतरत्रसुद्धा ह्या दळणवळणाच्या सुविधा चांगल्या होण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न केलेत? नाही, शिराळा तालुक्यामध्ये रस्ते विकासासाठी जवळजवळ 600 ते 700 कोटीचा निधी ह्या 5 वर्षामध्ये आपण खर्च केला. आपण आरळ्याच्या कोणत्याही वाडीत जावा, तिथं डांबरी रस्त्यानं जोडलेलं आहे. तुम्ही पनुमरेच्या कुठल्याही वाडीत जावा, सगळ्या वाड्या डांबरी रस्त्यानं जोडलेले आहेत. तुम्ही मंदूरच्या कोणत्याही वाडीत जावा, पाक मंदूरच्या धनगरवाड्यापर्यंत जावा, मंदूरच्या तुम्ही छोट्या छोट्या वाड्या आहेत तिथं जावा, सगळ्या छोट्या वाड्या ह्या डांबरी रस्त्याने जोडलेल्या आहेत. म्हणजे 12 महिने त्या ठिकाणी आता लोकांना थांबावं लागत नाही. तिथली छोट्या साकवाची व्यवस्था असेल, तिथं मोठ्या पुलाची व्यवस्था असेल, पाक तुम्ही घाडुगळेला गेला, इनामवाडीला गेला, कुठल्याही वाडीमध्ये जावा, डांबरी रस्त्यानं जोडलेल्या ह्या वाड्या तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि ते काम फार चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी केलं. शिराळा तालुक्याशी संबंधित एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो चांदोली धरण आणि चांदोली धरणामुळे विस्थापित झालेले लोक, तर ह्या धरणग्रस्तांचे प्रश्न अनेक होते. म्हणजे त्यांच्या विस्थापनाचं, त्यांना जागा मिळण्याच्या आणि त्यांच्या ज्या वसाहती झाल्या त्या वसाहतीमधल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनेक वर्षे त्या धरणग्रस्तांना त्यासाठी संघर्ष करावा लागला. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय म्हणजे या संदर्भातल्या तुमच्या जबाबदाऱ्या कशा रीतीनं पार पाडल्यात? जयंत पाटील साहेब पालकमंत्री असताना जयंत पाटलांच्याबरोबर मी, कलेक्टर शिवाजीराव नाईक साहेब, आम्ही सगळ्यांनी मिळून जे विस्थापित झाले त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे, त्यांना जमीन मिळाली पाहिजे, त्यांना हक्काचा निवारा मिळाला पाहिजे, हक्काची शेती मिळाली पाहिजे, यासाठी आपण सातत्यानं पाठपुरावा करतो आहे. आणि सगळ्या समस्या सुटल्या पाहिजेत. म्हणजे असा 100% दावा करत नाही की आज सगळ्या समस्या सुटल्या, मात्र बऱ्यापैकी त्या समस्या सोडवण्याला यश हे आपल्याला ह्या ठिकाणी आलं आहे. आणि नजीकच्या काळामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये सगळ्या समस्या सोडवण्याची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी निश्चितपणे करेन. आता एकूण चांदोली धरण, चांदोली धरणामुळे आलेली सुपीकता या सगळ्याच्या संदर्भात कसं असतं, लोक कशाच्या तरी पाठीमागं धावत असतात, पण लोकप्रतिनिधी म्हणून का तुमच्या क्रॉप पॅटर्नला किंवा अन्य काही गोष्टींना काही दिशादर्शन करण्याची जबाबदारी असते. तुम्ही काय त्या संदर्भात म्हणजे शेतीच्या संदर्भात लोकांना मार्ग असेल, कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा लोकप्रतिनिधी म्हणून असेल? नाही, विश्वास उद्योग समूहाच्या मार्फत ऊस विकासाचा प्रोजेक्ट आम्ही हातामध्ये घेतला आहे. लोकांना चांगलं बियाणं देणं, लोकांच्या शेती जमिनीचा त्यांचा पोत सुधारला पाहिजे, सुपीकता सुधारली पाहिजे, यासाठी माती परीक्षण करणं आणि लोकांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणं. आज जी VSI म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणून जी पुण्याला संस्था आहे, त्या संस्थेचे शास्त्रज्ञ आम्ही सातत्यानं कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आणतो आहे. किंवा इथले शेतकरी, आमच्या महिला भगिनी असतील, शेतकरी असतील, त्यांना आम्ही VSIला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला पाठवतो आहे. आणि शेतीचं नवीन तंत्रज्ञान इथल्या शेतकऱ्याने आत्मसात केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण चांगले प्रयत्न करतो आहे. आणि हे फक्त ऊसासाठीच करत नाही, सोयाबीनला चांगलं यील्ड मिळालं पाहिजे, भुईमुगाला चांगलं यील्ड मिळालं पाहिजे, भाताला चांगलं यील्ड मिळालं पाहिजे. शेवटी शेतीची सुपीकता वाढवणं आणि उत्पन्न क्षमता वाढवणं, ह्या दोन्ही आघाडीवरती विश्वास समूहाच्या मार्फत आपण त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं काम करतो. म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एका बाजूला काम करत असताना विश्वास समूहाचे प्रमुख म्हणजे ह्या 2 जबाबदाऱ्या परस्पर पूरक कशा ठरतायत म्हणजे मला सांगा. म्हणजे हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आमदार असणं आणि त्यावेळी साखर कारखाना किंवा एका उद्योग समाजाचं प्रमुख असणं, एक आमदार फक्त सरकारी पातळीवर प्रयत्न करू शकतो, पण त्याचबरोबर तुम्ही एखादा उद्योग समूह चालवत असाल तर त्या माध्यमातूनही विकासाची कामं करताय. तर हे तुम्ही कशी सांगड घालताय दोन्हीची? शिराळा विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि माझ्या जोडीला विश्वास उद्योग समूह आणि वाळव्यामध्ये राजाराम उद्योग समूह, शिराळ्यामध्ये यशवंत उद्योग समूह की जो मक्यावरती प्रक्रिया करतो, ह्या सगळ्या बाबतीत लोकप्रतिनिधी म्हणून नुसत्या आपल्याला मर्यादा येतात. शासकीय अधिकाऱ्या जेव्हा कृषी डिपार्टमेंट असेल, अन्य डिपार्टमेंट असेल, हे जेव्हा अवलंबून राहायला लागतं. मात्र
उद्योग समूहाच्या मार्फत ती यंत्रणा, त्यांची जी शेतीची यंत्रणा असते, ऊस विकासाची यंत्रणा असते, शेती विकासाची जी त्यांची यंत्रणा असते, त्या यंत्रणेचा वापर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्याची भूमिका आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाण्याची भूमिका ती आपण करतो. आमच्या तालुक्यातला शेतकऱ्याचा दुग्ध व्यवसाय वाढला पाहिजे, त्यांच्या जनावरांना पशुवैद्यकीय सुविधा मिळाली पाहिजेत. दूध संघाच्या माध्यमातून आपण पशुवैद्यकीय सुविधा तिथं मोफत देतो आणि त्यांनी कोणतं जनावर खरेदी केलं पाहिजे, गाय कोणती खरेदी केली पाहिजे, कोणत्या जातीची खरेदी केली पाहिजे, म्हस कोणत्या जातीची खरेदी केली पाहिजे, हे आपण मार्गदर्शन करतोय. कारण दुधाची क्षमता वाढली पाहिजे, कमी दुधाच्या ह्याच्यावरती परवडत नाही धंदा, त्यामुळे जास्त दूध देणारी जनावरं आली पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या उद्योग समूहाचा आपल्याला फायदा, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला शासनाची ताकद मिळते आणि ह्या उद्योग समूहाच्या मार्फत जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम, शेतकऱ्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम ह्या निमित्तानं आपण होतोय. आपण ज्या पद्धतीनं रस्त्याच्या माध्यमातून, गावातल्या सुधारण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हुमऱ्याच्या बाहेरचा विकास करतो, मात्र त्यांच्या घरातला विकास साधायचा असेल, त्यानं शेती चांगली केली पाहिजे, त्यांच्या मुलाला शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे, तरच त्या कुटुंबाचा आर्थिक स्तर सुधारतो. त्यामुळं हुमऱ्याच्या आत आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम ह्या उद्योग समूहाच्या मार्फत हे आपण ह्या ठिकाणी निश्चितपणे करतोय. भाऊ, शिराळा तालुका हा डोंगरी तालुका आहे याचा उल्लेख झाला, पण चांदोली अभयारण्य आहे, जंगली भाग चांगला तिथं भरपूर आहे शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात किंवा अन्यत्र ऊसाची शेती वाढायला लागले. या सगळ्यामुळं आता जे रानटी पशु आहेत ते पशु मानवी वस्तीत घुसायला लागलेत, त्यांचा शेतकऱ्यांना उपद्रव व्हायला लागला आहे, शेतमजुरांना त्याचा त्रास व्हायला लागला आहे, ऊसतोड मजुरांच्यावर हल्ले व्हायला लागलेत. खरं तर हे तालुक्यात नव्यानं म्हणजे जसे पर्याय हे शिराळा तालुक्याचे प्रश्न आहेत, हे जगभरात हे सगळे प्रश्न निर्माण व्हायला लागले आहेत आणि हे जगभरातला प्रश्न आहे तसा तो शिराळा तालुक्यात सुद्धा अलीकडे प्रश्न निर्माण झाला आहे. तर मला तुम्ही यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून हे जे प्रश्न आहेत सामान्य माणसांचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, ऊसतोड मजुरांचे, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्या संदर्भात काय प्रयत्न केले आहेत? पूर्वी आपल्याकडं जंगलाच्या शेजारच्या गावांना फक्त त्रास होता, त्या ठिकाणी जंगली प्राणी यायचे आणि शेतीचं नुकसान करायचे. मात्र आज जर आपण बघितली तर पाक हायवेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव हा फार वाढलेला दिसतोय. प्रामुख्यानं बिबट्या असेल, तो जनावरांवरती, शेतकऱ्यांच्या जनावरांवरती हल्ला करतोय, कुत्र्यांच्यावरती करतोय, शेळ्यांच्यावरती करतोय, प्रसंगी लोकांच्यावरती करतोय, तो त्रास आहे. डुकराच्या माध्यमातून डुकराचा कळप आला की एका रात्रीत शेती साफ होत्या, तो त्रास शेतकऱ्यांना आहे. किंवा गौरेड्यांचा त्रास एक फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. गौरेड्यांचा कळप घुसला की त्याची शेती भुईसपाट होत्या आणि त्या शेतीतलं त्याच्या हातामध्ये काय मिळत नाही. मध्ये रणधीर नाईक असतील, विराज नाईक असतील, मी असेल आणि शिवाजीराव नाईकांच्या नेतृत्वाखाली, शिवाजीराव नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी वन खात्यावरती मोर्चा काढला, त्याला घेरावा गाठला. विधानसभेमध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पैसे दिले पाहिजेत, कारण पूर्वी एकदम तुटपुंजी मदत हे शेतकऱ्यांच्या मध्ये मिळत होती आणि शेतकऱ्यांना मिळत होती. आता भरीव प्रमाणामध्ये जी मदत मिळाली पाहिजे. काही तर शिराळा तालुक्याच्या आसपासची गावं, त्या जंगलाच्या आसपासची गावं अशी आहेत की तिथं एक गुंठाही शेती पिकत नाही. तो शेतकरी मुंबईवरती अवलंबून आहे, सगळं सोडून त्याचं कुटुंब मुंबईला गेलं. त्यामुळं त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे हा आग्रह शिवाजीराव नाईक साहेब, मी, रणधीर नाईक, विराज नाईक, सम्राट नाईक, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मोर्चा काढून वन खात्याला घेरावा घालून, मध्ये तर वन खात्याला आणि तहसीलदार ऑफिसला आम्ही दिवसभर घेरावा घातला होता. आणि कमीत कमी तुम्ही शेतकरी जगला पाहिजे इतपत मदत शासनानं आम्हाला केली पाहिजे, एवढं धान्य आम्हाला शासनानं दिलं पाहिजे, हा सातत्यानं आम्ही आग्रह करतोय. प्रत्येक अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न आपण उठवून करतोय. शेतकरी शेवटी त्या ठिकाणी वन खात्याचे मंत्री उत्तर देताना सगळ्या महाराष्ट्राचा आम्ही विचार करतोय आणि महाराष्ट्राचा विचार करून त्यावरती उपाययोजना करतोय. आम्ही त्यांच्यापुढे आग्रह करतोय की अभयारण्याला आम्हाला कंपाऊंड घालून द्या, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं वन्य प्राणी नुकसान करतोय त्या ठिकाणी कंपाऊंड घालून द्या, तो सुद्धा आम्ही आग्रह करतोय. आणि त्यासाठी ठोस पावलं उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे करतोय. जयेंद्रराव पाटील पालकमंत्री असताना जयेंद्रराव पाटील साहेब, शिवाजीराव नाईक साहेब, मी, वन खात्याचे सगळे अधिकारी
आम्ही त्या ठिकाणी बैठक केली आणि आपल्याला कंपाऊंड कसं घालता येईल त्या दृष्टीचा प्रस्तावसुद्धा तयार करण्याच्या सूचना किंवा लवकरात लवकर त्यावरती कारवाई करण्याच्या सूचना किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाढवून देण्याची भूमिका शासनानं करावी, त्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीनं प्रयत्नशील आहे. विश्वास सहकारी साखर कारखाना हा पूर्वी आजारी अवस्थेत होता. फत्तेसिंग अप्पांनी त्याला सुरळीत आणला आणि तुम्ही तो अत्यंत उत्तम रीतीने चालवलेला आहे. म्हणजे तुमचं मानसिंग भाऊ नाईक हे व्यवस्थापन कौशल्यातले एक चांगले ग्रस्त म्हणून तुमची त्यानिमित्तानं ओळख झाली, त्या जोडीलाही लोकप्रतिनिधी म्हणून. तर हा कारखाना ऊर्जित अवस्थेत आणताना, कारखाना उत्तम स्थितीत आणताना तुम्हाला काय प्रयत्न करावे लागले, तुम्हाला कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं? नाही, प्रामुख्यानं कोणतीही संस्था चालवत असताना किंवा त्या ठिकाणी व्यवस्थापन बघत असताना त्या संस्थेची आर्थिक शिस्त ही प्रामुख्यानं पाळलीच गेली पाहिजे. त्या ठिकाणी राजकीय विचार किंवा राजकीय झालर घालून जर आपण त्या संस्थेमध्ये गेलो तर ती संस्था सरळ चालत नाही. शेवटी कटू निर्णय आपण त्या ठिकाणी घ्यावा लागतो. आर्थिक शिस्त हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ती तुम्ही पाळली गेली पाहिजे. नोकर भरती ही मर्यादित जेवढी गरज आहे आणि ज्या टेक्नॉलॉजीनं जो चांगल्या पद्धतीनं पाहिजे ती टेक्नॉलॉजी निवडून त्या ठिकाणी केली पाहिजे. आर्थिक शिस्त, नोकर भरतीवर मर्यादा, आणि मी ह्या संस्थेचा मालक नाही तर मी ह्या संस्थेचा विश्वस्त आहे. विश्वस्ताची भूमिका घेऊन जर तुम्ही तिथं गेला आणि आर्थिक शिस्त तुमच्या डोक्यात सातत्याने ठेवली तर निश्चितपणे त्या संस्था चांगल्या चालतात. मी 2000 सालापासून 24 वर्ष झाली सातत्यानं विश्वास उद्योग समूहाचा आलेख हा वरती ठेवला आहे. याच्या पाठीमागं मी त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून आहे, मी तिथला मालक नाही. शेवटी 5 वर्षानंतर आम्हाला सभासदांच्या कोर्टामध्ये जावं लागतं, ही भूमिका माझ्या मनामध्ये सातत्यानं असते. आणि त्यामुळं विश्वस्त म्हणून काम करत असताना, आपण घर चालवत असताना चांगल्या पद्धतीने चालवतो, चांगली प्रगती झाली पाहिजे ही भूमिका आपली असती. आणि ते एक आपलं कुटुंब आहे आणि जशी आपल्या कुटुंबाची प्रगती झाली पाहिजे असा आपला आग्रह असतो, तसंच त्या मोठ्या कुटुंबाचा सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रगती झाली पाहिजे हा आग्रह ठेवून मी त्या ठिकाणी काम करतो. आता हे झालं शिराळा तालुक्याच्या संदर्भात, शिराळा मतदारसंघाच्या संदर्भात किंवा विश्वास उद्योग समूहाच्या संदर्भात. मधल्या काळात तुमच्यावर अधिक मोठी जबाबदारी आली, ती आली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची. म्हणजे सहकार क्षेत्रातली जिल्ह्याचा सगळा कारभार बघणारी हजारो लोकांशी संबंधित असलेली बँक, या बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत असताना नेमकी तुमच्यापुढे आव्हानं काय होती आणि तुम्ही त्या संदर्भात कशा पद्धतीनं काम केलं? नाही, जयंतराव पाटील साहेबांनी मला बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यावेळा बँकेची परिस्थिती फार बिकट होती. ग्रॉस NPA हा 16% वर गेलता. नेट NPA हा 10-11% दरम्यान होता. आणि त्यावरती आणखी बँक डिस्टर्ब झाली असती तर बँकेवरती प्रशासक आला असता. मात्र आम्ही संचालक मंडळाला सगळ्या विश्वासात घेतलं आणि आपल्याला ही बँक चांगल्या पद्धतीने पुढे न्यायची आहे हा आग्रह केला. सगळ्या संचालक मंडळानं मला सपोर्ट दिला. वाघ म्हणून आम्ही एक चांगला MD MS बँकेतनं रिटायर झालेला चांगला माणूस तो MD म्हणून घेतला. आणि अवघ्या 2.5 वर्षामध्ये जो नेट NPA आमचा 10% वर होता, तो नेट NPA 2.5 वर्षामध्ये 0.72 एवढा खाली आपण तो NPA आणला. ग्रॉस NPA जे 16% वर होता तो ग्रॉस NPA आपण 8% तो आत आणला. म्हणजे 2.5 वर्षामध्ये बँक ही महाराष्ट्रामध्ये 2-3 नंबरला नेण्याचं काम हे आपण केलं. आणि येणाऱ्या 31 मार्च 25ला महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही 1 नंबरला असेल याची निश्चित खात्री मला आहे. कारण एवढं चांगलं काम आमच्या व्हाईस चेअरमन, आमचे सगळे संचालक मंडळ, आमचे MD वाघ आणि वाघ साहेबांची सगळी टीम हे आम्ही एकोप्यानं एकदिवसीपणानं, कारण शेवटी शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून त्या बँकेकडे पाहिलं जातं. शेतीविषयक कर्ज बँका आता जिल्ह्यामध्ये एवढ्या बँका आहेत, मग त्या सहकारी बँका असतील, त्या नॅशनल बँका असतील, मात्र शेतकरी 85% हा जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती अवलंबून आहे. 85% शेतकऱ्यांना आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेतनं पैसे देतो. एवढा मोठा विश्वास आमचा
त्या शेतकऱ्यांचा त्या बँकेवरती आहे आणि त्यामुळं त्या बँकेनं प्रगती साधली पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही काम करतो आहे. आणि येणाऱ्या मार्च 25ला ती बँक ह्या राज्यामध्ये अग्रेसर ठेवण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे करू. म्हणजे आर्थिक शिस्त या एका गोष्टीमुळे तुम्ही विश्वास उद्योग समाजाची विश्वास सहकारी साखर कारखान्याची घडी बसवली आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला सुद्धा एका उत्तम स्थितीत आणून सोडलेलं आहे. भाऊ, खरं तर तुम्ही तुमच्या पातळीवर काम करताच, म्हणजे मानसिंग भाऊ नाईक विश्वास उद्योग समाज प्रमुख म्हणून आणि शिराळा मतदारसंघाचे आमदार म्हणून हे कामं तुम्ही करतायच, पण त्या पलीकडे तुम्ही कौटुंबिक पातळीवर सगळ्या राजकारणात समाजकारणात इन्व्हॉल्व आहात. म्हणजे सुनीता वहिनींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरुषांच्या बरोबर महिलांच्या एकूण सबलीकरणासाठी काही वेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. विराज नाईक यांनी तरुण युवकांच्यामध्ये त्यांच्याकडे युवक काँग्रेसची जिल्ह्याची जबाबदारी आहे, त्यांनी तालुक्यातल्या युवकांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर काय काम सुरू केलं आहे. तर हे काय आहे, म्हणजे एकूण कशा स्वरूपाची ही काम आहे? नाही, आम्ही आमच्या घरातल्या सगळी भावंडं, आज मी आमच्या भावंडापैकी मी सगळ्यात मोठा आहे, त्यामुळं आमची सगळी भावंडं हे आम्ही वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आहे. त्यामुळं प्रत्येकाचे व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालू आहेत आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एकोप्यानं पुढं जायचा ह्या आम्ही सगळ्यांनी निर्णय केला आहे. त्यामुळं सगळी आम्ही एक दिवशी असतो. आमच्यातल्या महिला सगळ्या एक दिवशी असतात. महिलांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं म्हणून जागर मंगळागौरीचं असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं मंगळागौरीच्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांना व्यासपीठ मिळवून देण्याची भूमिका ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं करतो आहे. आणि आमच्या घरातल्या सगळ्या महिलांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं संघटन करणं, त्यांना एकत्र करणं आणि त्यामध्ये मिसळणं, आपण कोणतरी वेगळा ही भूमिका न धावता सगळ्यांच्यामध्ये मिसळणं. आणि प्रामुख्यानं मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक अध्यक्ष झाल्यापासून महिला बचत गटांना ताकद देण्याची भूमिका ही मोठ्या प्रमाणामध्ये आपण करतो आहे. जिल्हा मध्यवर्तीच्या बँकेमार्फत महिला गटांचं संघटन झालं पाहिजे आणि महिला ह्या आपल्या प्रवाहामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आल्या पाहिजेत, या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहे. म्हणजे महिला, शेतकरी, आमचा शिक्षण घेणारा युवक ह्या सगळ्या गोष्टीवरती चांगल्या पद्धतीने फोकस करून सगळ्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून असेल, विश्वास कारखान्याचा अध्यक्ष म्हणून असेल, हे आम्ही सगळी कामं शिवाजीराव नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली फार चांगल्या पद्धतीनं करतो आहे. जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली फार चांगल्या पद्धतीनं करतो आहे आणि ह्यामध्ये लोकांचा सहभाग आणि लोकांचा पाठिंबा फार चांगल्या पद्धतीने मिळतो आहे. त्यामुळं एवढं चांगलं काम उभं करण्यामध्ये मला जे पाठबळ मिळते ते ह्या सगळ्या लोकांचं मिळतं आहे. एक राजकीय प्रश्न असा की मधल्या काळात तुम्ही ज्या पक्षात आहात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, त्या पक्षात बऱ्याच काही घडामोडी घडल्या, पक्षात फूट पडली, एक मोठा आमदारांचा मोठा गट पक्षातून बाहेर पडून अजितदादांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये गेला. तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण सरकारमध्ये सरकारच्या सोबत जावं, म्हणजे एवढी मोठी संधी आहे तिथं सरकारसोबत काम करण्याची, तुम्हाला वाटलं नाही तसं त्यावेळी? नाही, मला निश्चितपणे संधी मिळाली असती, मात्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व मानून माझे आजोबा राजकारणामध्ये आले, माझे वडील राजकारणामध्ये आले. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर पवारसाहेबांना आम्ही नेतं मानलं. पवारसाहेब असताना अजितदादाला सुद्धा आम्ही नेतं मानून काम करतो आहे आणि प्रामुख्यानं जयंत पाटील साहेब यांचं नेतृत्व मानून आम्ही काम करतो आहे. ज्यावेळेला मी पहिल्याच्या विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळेला मला माझ्या वडिलांनी सांगितलं की जयंत पाटलांची साथ शेवटपर्यंत सोडायची नाही. ज्या पद्धतीनं यशवंतराव चव्हाण साहेबांची साथ आम्ही सोडली नाही, पवारसाहेबांची साथ आम्ही सोडली नाही, अशाच पद्धतीनं जयंत पाटलांची साथ तू शेवटपर्यंत सोडायची नाही. शेवटी राजकारणामध्ये हे शेवटी आपल्याला स्वाभिमान पाहिजे किंवा कुठेतरी एकनिष्ठा पाहिजे. एकनिष्ठेचं फळ उशिरानं असे ना, मात्र ते निश्चित मिळतं. आणि आज आपण बघितलं जयंत पाटील मंत्री असतात, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जयंतराव पाटील मुख्यमंत्री व्हावेत हा आम्ही सगळे कार्यकर्ते आग्रह करतो आहे किंवा आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे. ज्यावेळेला जयंत पाटील साहेब मंत्री असतात त्यावेळेला मला मंत्री असल्यासारखं वाटतं, कारण आमच्या उद्योग समूहाचं असेल किंवा विकास कामाच्यामध्ये असेल, जयंत पाटील साहेब कधीही जेवढं मागितलं ते माप देण्याची भूमिका, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त माप देण्याची भूमिका ही जयंत पाटील साहेबांनी आजपर्यंत ठेवल्या. त्यामुळं
त्यांना नेते मानून, शरद पवार साहेबांना नेते मानून मूळच्या राष्ट्रवादीमध्ये म्हणजे जे यशवंतराव चव्हाण साहेबांची विचारधारा आहे ती विचारधारा जोपासण्याचं काम हे मी ह्या निमित्तानं केलं. एकूण तुम्ही 10 वर्षाच्या आमदारकीच्या काळात आणि उद्योग समाज प्रमुख म्हणून खूप कामं केलेत, हे सगळं आतापर्यंत आलं आहे. पण आता एकूण मतदारसंघाच्या विकासाच्या संदर्भातल्या भविष्यातल्या तुमच्या संकल्पना काय आहेत? नाही, प्रामुख्यानं तालुक्याचं पर्यटन वाढणं, मतदारसंघाचं पर्यटन वाढणं आणि वाकुर्डे बुद्रुक योजना लवकरात लवकर पूर्ण करणं हे आपण ध्येय ठेवून या ठिकाणी काम करतोय. संभाजी महाराजांच्या स्मारकाची उभारणी लवकरात लवकर पूर्ण करणं, यावेळी पर्यटनावर जास्त भर देण्याची भूमिका. आणि दुसरी गोष्ट, गावामध्ये आम्ही भरपूर काम केलं, मात्र आता गावाच्या बाहेर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेतातले रस्ते, जे गावाच्या बाहेरचे रस्ते आहेत, शेतकऱ्याला सातत्यानं शेतामध्ये जा करावी लागते. पुढल्या 5 वर्षामध्ये मी शेतीच्या रस्त्यावरती जास्त लक्ष देणार आहे, शेतीच्या रस्त्यावरती जास्त फोकस करणार आहे. आणि ती एक परमनंट सुविधा, किती पाऊस पडला तर त्या शेतकऱ्याला गाडी घेऊन शेतामध्ये जाता आलं पाहिजे, अशी व्यवस्था करण्याचं काम मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये करणार आहे. तर हे होते मानसिंगभाऊ नाईक, शिराळा विधानसभा मतदारसंघातले आमदार आणि येत्या विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे शिराळा विधानसभा मतदारसंघातले उमेदवार, महाविकास आघाडीचे शिराळा विधानसभा मतदारसंघातले उमेदवार. त्यांच्याकडून आपण आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामाची माहिती घेतली आणि त्यांच्या विकासाचा दृष्टिकोन समजून घेतला. त्यांना वेगवेगळ्या टप्प्यावर कोणकोणत्या दिव्यातून जावं लागलं, कोणकोणत्या अडचणीतून मार्ग काढावा लागला, हे सुद्धा आपण त्यांच्याकडून ऐकलं. तर मानसिंग भाऊ, धन्यवाद. तुम्ही इथं स्टुडिओत आलात आणि आमच्याशी मोकळेपणाने गप्पा मारल्यात. धन्यवाद. नमस्कार, आभार आहे.